सर्वांना प्रथम नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. दिव्यत्वाची ज्योत प्रतीची तेथे कर माझे जुळती. पवित्र तो देश पावन ती भूमी, त्या ठिकाणी हरींचे दास जन्म घेती. ज्या पवित्र भूमीमध्ये शिवनेरीची आई अर्थात शिवाई देवी प्रसन्न झाली आणि हिंदवी स्वराज्याचं तोरण बांधण्यासाठी मासाहेब जिजाऊंच्या पोटी युगपुरुष छत्रपती शिवरायांनी जन्म घेतला. खर तर छत्रपती शिवराय ज्या मातीमध्ये रुजलेत, छत्रपती शिवराय ज्या मातीमध्ये घडलेत आणि छत्रपती शिवराय ज्या मातीमध्ये मोगलांना भिडले, ती तुमची आमची पवित्र भूमी, गडकिल्ल्यांच्या कोंदणात हिरव्या पाचूची भूमी, माझ्या नाणे घाटामधील राजना नेहमीच देती परंपरेची ग्वाही. अहो लेण्याद्री आणि ओझरचा आशीर्वाद तो शिरावर, धन्य आपला शिवनेरी, छत्रपती शिवरायांनी जन्म घेतला त्यावर. असा महाराष्ट्रातील निसर्गरम्य पर्यटन तालुका अर्थात माझा जुन्नर तालुका. आणि याच जुन्नर तालुक्यातील श्री कुलस्वामी खंडेरायांच्या पंचकृषीतील तीर्थक्षेत्र वडस गावातील दीपस्तंभ कला अकॅडमीचा विद्यार्थी सागर शैला बबन चव्हाण या दीपस्तंभाच्या व्यासपीठावरती विषय मांडतोय, भारतीय समाज व्यवस्थेतील महिलांचं योगदान. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर भारतीय समाज व्यवस्थेतील महिलांचं योगदान हा विषय मांडत असताना मला दोन ओळी मांडणं महत्वाचं वाटतं. कारण तपस्या, त्यागीपणा, मूक सेवा म्हणजे भारतीय स्त्री, अलोट श्रद्धा, अमर आशावाद म्हणजेच भारतीय स्त्री. आणि ह्याच दोन ओळींचा धागा पकडून भारतीय समाज व्यवस्थेतील महिलांचं योगदान या विषयाच्या संदर्भानं मी बोलत आहे. आपण जर पाहिलं तर महिलांचं योगदान जीवनातील खूप महत्वाचं असतं. कारण जन्म देण्यास प्रत्येकास आई हवी असते, हातावरती राखी बांधायला प्रत्येकाला बहीण हवी असते, छान छान गोष्टी सांगायला प्रत्येकाला जीवनामध्ये आजी हवी असते, हट्ट पुरवायला आयुष्यामध्ये प्रत्येकाला मावशी हवी असते. एवढंच नव्हे, आयुष्याच्या प्रवासात एक सुंदर अशी मैत्रीण प्रत्येकाला हवी असते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीवनाचा प्रवास करत असताना एक छानशी बायको प्रत्येकाला हवी असते. परंतु हे सगळं होण्याआधी एक मुलगी जगली पाहिजे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. आपण जर पाहिलं तर ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा असं म्हणत 12व्या शतकातील मुक्ताईने ताटी आड गेलेल्या ज्ञानोबांना पुन्हा एकदा समाजामध्ये आणलं. आणि तदनंतर ज्ञानदेवे रचियला पाया, तुका झालासे कळस, अर्थात संत ज्ञानेश्वरांनी संत परंपरेचा पाया रोवला. संत ज्ञानेश्वरांनी संत परंपरेचा पाया रोवला खरा, परंतु त्याची प्रेरणा जर कुणी दिली असेल ना, तर त्याची प्रेरणा 12व्या शतकातील मुक्ताईने दिली होती. त्या संत मुक्ताई या एक स्त्री होत्या. त्या पुढचा कालखंड पाहिला तर 16व्या शतकामध्ये सबंध महाराष्ट्र, सबंध हिंदुस्थान मोगलांच्या टापांखाली तुडवला जात होता, अन्याय अत्याचाराने खचला होता, गुलामगिरीने पिचला होता. कुणाची तरी हुजरेगिरी, कुणाची तरी मुजरेगिरी करण्यामध्ये इथला समाज धन्यता मानत होता. अशा काळामध्ये एक माऊली समोर आली. त्या माऊलीनं स्वतःच्या हातामध्ये तलवारी घेतल्या आणि तलवारी घेतल्यानंतर इथल्या ध्येयवादी तरुणांना ती तलवार वाटण्याचं काम केलं. ज्या माऊलीनं तुमच्या आमच्यासाठी 2-2 छत्रपती घडवले, त्या मासाहेब जिजाऊ या देखील एक स्त्री होत्या. आपण जर पाहिलं तलवारीच्या पात्याच्या, मनगटाच्या आणि बुद्धीच्या जोरावरती आदिलशाही निजामशाहीचा तख्त खांद्यावरती पेलत असताना प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शहा सुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते, ही राजमुद्रा शहाजीराजांनी छत्रपती शिवरायांना दिली. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये शहाजीराजांनी कौतुकाची थाप मासाहेब जिजाऊंच्या पाठीवरती दिली. मासाहेब जिजाऊंनी तीच कौतुकाची थाप छत्रपती शिवरायांच्या पाठीवरती दिली. छत्रपती शिवरायांनी तीच कौतुकाची थाप छत्रपती संभाजी महाराजांच्या पाठीवरती दिली आणि छत्रपती संभाजी महाराजांनी तीच कौतुकाची थाप मर्द मराठा मावळ्यांच्या पाठीवरती दिली. म्हणून ते दिल्लीचा तख्ता या मातीमध्ये गाडलं गेलं. त्या मासाहेब जिजाऊ एक स्त्री होत्या. त्या पुढचा कालखंड पाहिला तर ज्या काळामध्ये स्त्रियांनी पुस्तक सुद्धा हातात घेणं विटाळ मानला जायचा, ज्या काळामध्ये अशी परिस्थिती होती, एखाद्या स्त्रीनं पुस्तक वाचलं तर तिच्या पतीच्या ताटामध्ये त्या पुस्तकातील अक्षराने एवढ्या भीषण अळ्या निर्माण होतात. अशा भीषण परिस्थितीमध्ये एक माऊली समोर आली. त्या माऊलीनं काय करावा, त्या माऊलीनं परंपरांची ओझी झुगारली, उंबरठ्या बाहेर पाऊल टाकलं, हातामध्ये पाटी पेन्सिल घेतली आणि अक्षरांचं आकाश खुलं केलं. अहो कशासाठी, तर फक्त आणि फक्त आपल्या लेकींच्या पायातील बेड्या सोडवण्यासाठी. अरे ज्योत नव्हेच परंतु मशाल होती ती श्रीमुक्तीची. जन्मदात्री नव्हती बर का ती कुणाची, ती माय मात्र सगळ्यांची होती. खऱ्या अर्थानं विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेलं, वित्त विना शूद्र कसले. आणि हेच अनर्थ एका अविद्येने केलं. खऱ्या अर्थानं ज्यांनी तुम्हा आम्हाला विद्येचं महत्व दिलं ते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले
त्यांच्याच बरोबरीनं आमच्या मुलींच्या शिक्षणाचं दार खुलं करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या देखील एक स्त्री होत्या. त्यानंतर आपण जर पाहिलं 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. अनेक प्रतिभावंतांनी भारत देशाचं नेतृत्व केलं. भारत देशाला पुन्हा एकदा विकास साधायचा होता. त्यावेळेस एक तेजस्वी आणि तपस्वी स्त्री उभी राहिली. त्या स्त्रीचं नाव होतं इंदिरा गांधी. मुलगा जर वंशाचा दिवा असेल ना, मुलगा जर वंशाचा दिवा असेल तर आमची मुलगी कुठेही कमी नाहीये. आमची मुलगी वंशाची पंथी आहे असा आदर्श निर्माण करणाऱ्या किरण बेदी या देखील एक महिला आहेत. स्वतःचे पती शिक्षणासाठी झटत असताना खऱ्या अर्थानं फाटकं लुगडं परिधान करून आपल्या पतीला शिक्षणामध्ये साथ देणाऱ्या माता रमाई या देखील एक महिला आहेत. त्याचबरोबर अनेक गोष्ट सहन करत असताना या समाजाला प्रेमाचा संदेश देणाऱ्या मदर तेरेसा या देखील एक स्त्री आहे. सांगायचं तात्पर्य फक्त एवढंच आहे, अहिल्यादेवी होळकर आहेत, उदाहरणं भरपूर आहेत, परंतु इतिहासातील आमच्या स्त्रियांनी आम्हाला संत परंपरा दिली. इतिहासातील आमच्या स्त्रियांनी आम्हाला हिंदवी स्वराज्य दिलं. इतिहासातील आमच्या स्त्रियांनी भारतीय राजकारणातील अस्तित्व दाखवून दिलं, शिक्षण दिलं. आजच्या समाजातील स्त्रीविषयी काय, तर आजच्या समाजातील स्त्रीविषयी अगदी थोडक्यात बोलतो. आजच्या समाजातील स्त्री उच्च शिक्षित होऊन डॉक्टर झाली आणि डॉक्टर झाल्यानंतर गोरगरिबांवरती उपचार करू लागली. मग डॉक्टर राणी बंग असतील, डॉक्टर आमटे यांच्या पत्नी असतील, यांनी समाजविमुख कार्य केलं. आपण जर पाहिलं आमच्या स्त्रिया असतात, स्त्रियांच्या हातामध्ये खणखणणाऱ्या बांगड्या असतात, परंतु जर आपल्या कुटुंबावरती संकट आलं ना, त्याच मनगटामध्ये 10 हत्तींचं बळ घेऊन आपली महिला लढत असते. असं कर्तृत्व आपल्या महिलांचं असतं. आजच्या समाजातील स्त्री उच्च शिक्षित होऊन पोलीस झाली आणि पोलीस झाल्यानंतर गुन्हेगारी रोखण्याचं कार्य करू लागली. आजच्या समाजातील स्त्री उच्च शिक्षित होऊन वकील झाली, वकील झाल्यानंतर न्याय देवतेचं कार्य करू लागली. आजच्या समाजातील स्त्री उच्च शिक्षित होऊन पुन्हा एकदा शिक्षिका झाली आणि शिक्षिका झाल्यानंतर 4 भिंतीतच नव्हे तर त्या 4 भिंतींच्या बाहेर जाऊन समाज घडवण्याचं कार्य करू लागली. एवढंच नव्हे, आपणा सर्वांना ठाऊक आहे, एक माऊली भुकेनं व्याकुळ झाली होती. तिच्या पोटाची भूक काही शांत होत नव्हती. तिच्या बरोबर तिचं लहानचं लेकरू होतं. त्यावेळेस ते माऊली त्यावेळेस स्मशानभूमीमध्ये गेली. स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर पोटाची आग काही शांत होत नव्हती. त्या माऊलीनं पाहिलं प्रेत जळत होतं. त्या जळणाऱ्या प्रेताच्या शेजारी त्या ठिकाणी बाजरीचं पीठ होतं, एक गाडगं होतं, त्या गाडगेमध्ये पाणी होती. त्या माऊलीनं काय करावं, ते पीठ घेतलं, पाणी घेतलं आणि त्याची भाकरी केली. जळणाऱ्या प्रेताच्या निखाऱ्यावरती त्या माऊलीनं भाकरी भाजली आणि स्वतःच्या पोटाची भूक भागवली. त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ या देखील भारतीय समाज व्यवस्थेतील एक उत्तम उदाहरण आहे. इतका आशावाद व्यक्त करतो आणि जाता जाता एवढं सांगतो, आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, मावळ्यांची भवानी तू, खऱ्या अर्थाने झाशीची राणी तू, प्रयत्नांची उन्नती तू, आजच्या जगाची प्रगती तू, आजच्या जगाची प्रगती तू. जिच्या कुशीतून एक जीव जन्माला येतो तिच्याच कर्तृत्वातून नवा समाज घडत असतो. म्हणून सुरुवात आपण आपल्यापासून केली पाहिजे. म्हणून स्वतःच्या आईच्या स्वागतासाठी सोन्या चांदीचं प्रवेशद्वार करावं, स्वतःच्या शरीराच्या कातड्यांची मोजडी करून आपल्या आईच्या पायात घालावी आणि स्वतःच्याच पाठीचं सिंहासन करून आपल्या आईला सांगावं, आई ग, या पाठीच्या सिंहासनावरती आराम कर. तर देखील आपल्या जीवनातील उपकार हे कधीच न पिटणारे असतात. म्हणून प्रत्येकानं स्वतःच्या आयुष्यामध्ये स्त्रियांचा सन्मान करा, इतका आशावाद व्यक्त करतो. या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल गुरुवर्य रवींद्र पवार सर, त्याचबरोबर संपूर्ण दीपस्तंभ परिवाराचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपण सगळी जीवाभावाची हृदयातील माणसं आहेत. म्हणून एवढंच सांगतो, आभाराचे भार कशाला, फुलांचे हार कशाला, राहूयात या दीपस्तंभ परिवाराच्या माध्यमातून एकमेकांच्या हृदयात आपण. या हृदयाला दार कशाला, या हृदयाला दार कशाला. मनापासून धन्यवाद.